की नाही जात हा मुद्दा नाही आहे, पण आपण अष्टांगिक मार्गाचं पालन करतो का हे खूप महत्वाचं आहे. जो विहारात जात असेल ना, दारू पित असेल, खोटं बोलत असेल, त्याला काय अर्थ आहे? मला तर बिलकुलच म्हणजे मी खऱ्या अर्थाने मूर्ती पूजक नाही आहे आणि बुद्धांनाही मूर्ती पूजक आपण केलं, कारण की बुद्धांनीच देव नाकारलेला आहे, पण त्यांना देव बनवलेला आहे. आपण बुद्धाच्या तत्वज्ञानाचा अगदी विपरीत वागत आहोत, कारण की या बुद्ध धम्मामध्ये सरमिसळ झालेली आहे. भवतु सब्ब मंगलम आपण 10 वेळा म्हणतो, भवतु सब्ब मंगलम, पण काय मी म्हणल्याने होणार आहे का सगळ्यांचं कल्याण? म्हणून मला बुद्धाचं अत्तदीप भव आवडतं. अरे तू तुझाच प्रकाश बन, तूच समोर जा, तुझ्यातच चेतना निर्माण कर, तूच पुढे जाते. म्हणून काही काही गोष्टी ज्या आहेत ना, त्या गोष्टी ह्या तत्वज्ञानासाठी ठीक आहे, प्रॅक्टिकली खऱ्या अर्थानं नाही आहे. आता मी दावा करू शकतो, कारण की माझी आई 1956 मध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे दीक्षा घेतली, त्यावेळेस ती तिथे उपस्थित होती. तिला खूप अभिमान आहे आत्ताही, कारण की तिच्या वडिलांनी तिला पाठीला बांधून आणलं होतं. ती 1 वर्षाची होती. ती 1 वर्षाची होती, पण तिला तिचे वडील सांगतात आणि तिला आताही अभिमान वाटते की मी त्यावेळेस होती. मी बाबासाहेबाला जरी पाहिलं नसेल किंवा मला समजत नसेल, पण मी त्या कार्यक्रमात होती. तर तो मुद्दा नाही आहे. मुद्दा आपले आज वेगवेगळे प्रश्न आहेत. आज प्रश्न एवढे मोठे भेडसावणारे आहेत की आपण या बुद्ध धम्माला धर्म बनवून टाकलेला आहे, जो आपल्याला धम्म बनवणे आवश्यक आहे. आणि आपण जर जेव्हा धम्म बनवू, आपण जर कोणाची निंदा नालस्ती करणार नाही, कोणाची चुगली करणार नाही, आपण नशा करणार नाही, ह्या जर गोष्टी जर आपण केल्या, तर खऱ्या अर्थानं बुद्धाच्या तत्वज्ञानाचं पालन होईल. आणि खऱ्या अर्थानं अनागरिक धम्मपालांनी इथे बुद्धाचं जे पुनरुज्जीवन केलं, बुद्ध धम्माचं जे पुनरुज्जीवन केलं, ते कशासाठी केलं? बुद्धाला देव म्हणून स्थापित करण्यासाठी? मुळीच नाही. तर बुद्धाचे खरे जे तत्वज्ञान आहे, म्हणजे आज आता सगळीकडे आपल्याला फिरतं ना, आता वातावरण आहे सुख हरता दुःख हरता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याबद्दल खंडन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अष्टांगिक मार्गाचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला सुख प्राप्त होईल आणि आपोआपच दुःख चाललं जाईल, आहे की नाही? ते एवढं कलुषित केल्या गेलेलं आहे या धर्माच्या संदर्भाने. म्हणून आपणच आपल्याला कसं इनलाइट करता येईल, आपणच आपल्याला मानवी जीवन म्हणून एकमेकाचा तिटकारा न करणे, सगळ्यांना समान संधी देणे, ह्या जेव्हा गोष्टी आपण जेव्हा करू, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं बुद्ध धम्माचं पालन करू असं होईल. आणि तेच अपेक्षित आहे, तेच अपेक्षित आहे. आणि हेच जीवनाचं सार आहे, हेच जगण्याचं सार आहे, आणि हेच निर्वाणाचं सार आहे. म्हणून बुद्धांनी सगळ्यांना निर्वाण प्राप्त होऊ शकते हे बुद्धांनी सांगून दिलेलं आहे. आता आपल्या हातामध्ये आहे की आपण ते निर्वाण प्राप्त करू शकतो की नाही, आपण आपल्यात कॅपॅसिटी निर्माण करू शकतो की नाही. आणि ती निर्माण करण्याची ताकद आपल्यामध्ये केव्हा येईल, तर तेव्हा आपण या शीलाचं पालन करू, प्रज्ञेचं पालन करू, करुणेचे पालन करू, या सगळ्या अष्टांगिक मार्गाचं पालन करू, त्रिसरणाचं पालन करू, तेव्हाच आपण ह्या सगळ्या काही गोष्टी अनुभवू शकतो. तर मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की 23 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजता दीक्षांत सभागृहामध्ये जाती आणि अस्पृश्यतेचे मानसशास्त्र, जाती आणि अस्पृश्यतेचे मानसशास्त्र या विषयावर डॉक्टर जोगदंड, यशपाल जोगदंड, जे IIT दिल्लीमध्ये सायकोलॉजीचे प्रोफेसर आहेत, त्यांचं व्याख्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत त्यांचं पहिलं पुष्प 23 सप्टेंबरला होणार आहे. तर तुम्ही सगळे सादर आमंत्रित आहात. ज्यांना ज्यांना वाटते की यायला पाहिजे त्यांनी दीक्षांत सभागृह, महाराज बागच्या समोर जी लाल बिल्डिंग आहे ती दीक्षांत सभागृह म्हणून प्रसिद्ध आहे. तर चांगला विषय आहे, आजच्या काळाला धरून विषय आहे. तर तुम्ही सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं, आणि अशी मी आग्रहाची विनंती करतो. आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. संध्याकाळी 5 वाजता.